श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्णाची स्वारी पुरुरव्याचं चरित्र उद्धवांना सांगत होती. उर्वशीच्या अधीन होऊन आपल्या आयुष्याची माती कशी झाली याबद्दल क्लेश दुःख व्यक्त करणारे पुरुरवा मनामध्ये चिंतन करत होते की खरंच किती माझं चुकलं. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतायत, उद्धवा एवं प्रगायन नृपदेव देव स उर्वशी लोकमथो विहाय आत्मानमात्मन्यवगम्य मान्वै उपारमज्ञान विधूत मोह. राजराजेश्वर पुरुरव्याच्या मनामध्ये जेव्हा अशा तऱ्हेने उद्गार उमटू लागले तेव्हा त्यांनी उर्वशी लोक सोडून दिला आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्याचा मोह नाहीसा झाला. नंतर त्यांनी आपल्या हृदयातच आत्मस्वरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला आणि मग तो शांत झाला. म्हणून ततो दुस्संगमृत्सृज्य तत्सुसज्जेत बुद्धिमान संत एतस्य छिंदन्ति मनोव्यासंगमुक्तिभिः. बुद्धिमान पुरुषाने दुस्संग सोडून देऊन सत्संग धरावा. संत पुरुष सदुपदेशाने मनातील आसक्ती नष्ट करतात. संतांना कशाचीही अपेक्षा नसती. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शिनः. त्यांचं चित्त माझ्या ठाई जडलेलं असतं. म्हणून उद्धवा ते अत्यंत शांत आणि समदर्शी असतात. त्यांचे ठिकाणी मी माझेपणा नसतो. सुखदुःखादी द्वंद्व त्यांना बाधत नाही, बंधनातही टाकत नाही. तसंच ते कशाचाही संग्रह करीत नाही. तेषु नित्यं महाभाग महाभागेषु मत्कथाः. हे भाग्यवान उद्धवा, संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणाऱ्या माझ्या कथा सुरू असतात. जे त्या ऐकतात त्यांचे सगळे पाप नाहीसे होते. ता ये शृण्वन्ति गायन्ति. जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझ्या कथांचं श्रवण गायन कौतुक करतात, तसंच जे माझेच चिंतन करतात तेच माझी भक्ती प्राप्त करून घेतात. अनंत गुणांचा आश्रय आनंदानुभव स्वरूप अशा ब्रह्मरूप माझी भक्ती ज्याला प्राप्त झाली त्या सत्पुरुषाला दुसरं मिळवावयाचं काय शिल्लक राहतं. ज्यांनी अग्नीचा आश्रय घेतला त्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी अजिबात राहत नाही. त्याचप्रमाणे जे संतांना शरण जातात त्यांची जडता, संसार भय आणि अज्ञान नाहीसं होतं. आपण जड स्वरूपच आहोत मंडळी. का? कारण आपल्या चैतन्य, मला सांगा, अहो शरीरात चैतन्य आहे सोडा, पण बुद्धीमध्ये, मनामध्ये, अहो चैतन्याने जेव्हा मनात बुद्धीत प्रवेश केला ना, तो आनंदच वेगळा आहे. ते जडत्व नाहीसं करणं बुद्धीतलं, मनातलं. शरीरातलं चैतन्य गेलं तर जडत्वात काही अर्थ नाहीच आहे. पण शरीरात प्राण असताना त्या प्राणातलं त्या चैतन्य स्वरूप भगवंताची प्राप्ती करण्याची जी एक अवस्था आहे ती जर प्राप्त झाली नाही तर काय उपयोग आहे. ते अज्ञान नाहीसं करणं, संसाराचं भय, अहो साहजिकच आहे ना. आपण का बरं वारंवार ह्याच्यामध्ये अडकतो? कारण आपल्याला भय आहे ना.
आपल्याला असं वाटतं की हे जाईल का, ते जाईल का, हे संपल का, ते संपल का, हे कोणी घेऊन जाईल का, ते कोणी, हे माझ्याजवळ उरणार नाही का, पर हे सगळं मी संपवलं तर मग पुढे माझं काय होणार, हे सगळं भय आहे ना. या भयामुळेच तर आपण पुढे सरकू शकत नाही. ते भय निरसन करण्याची ताकद संतांमध्ये आहे. म्हणून तर आदरणीय गंधे महाराजांनी फार छान वर्णन केलं मंडळी, खूप छान वर्णन केलं. महाराजांनी सांगितलं की संतांची, सद्गुरूची अधिकार, योग्यता इतकी प्रचंड की त्या योग्यतेमुळे, त्या त्यांच्या ताकदीमुळे, त्या त्यांच्या शक्तीमुळे आपल्या जीवनात काय काय बदल घडतात माहिती का. आणि ते बदल घडले तरच समजायचं की निश्चित आपल्यावरती देवाची, सद्गुरूंची कृपा आहे. संतांच्या कृपेत ही ताकद आहे की संतांच्या कृपेत माणसाची मनस्थिती कशी होती, तर हीच ती सद्गुरूची कृपा. महाराज म्हणले ही संतांची, सद्गुरूची कृपा आहे. कळणे नाही कधी जाहला मार्ग कसा सोपा. आपला मार्ग कसा सोपा झाला हे ज्याला अगदी सहज, अहो काय होतं न काय झालं हे लक्षात सुद्धा येत नाही, हीच ती सद्गुरूची कृपा. जगणे सारे बदलून गेले. ज्यांच्या सहवासामुळे, ज्यांच्या कृपेमुळे आपलं जगणं बदलून गेलं. चिंतेचे ढग विरळ जाहले. मनातल्या चिंता दूर झाल्या, दूर, अहो राहतच नाही, चिंताच राहत नाही. जगणे सारे बदलून गेले. चिंतेचे ढग विरळ जाहले. दुःख कालचे चित्त विसरले. कालचं दुःख चित्त विसरून जातं. उद्याची ना चिंता हीच ती सद्गुरूची कृपा. उद्याची चिंता ज्याला उरत नाही, ही सद्गुरूच्या कृपेची लक्षणं आहेत. पुढे महाराज म्हणाले, शील रक्षिती आपत्काळी. प्रपंचामध्ये तर सद्गुरूच्या कृपेने काय होतं की सदाचार संपन्न संतती, सदाचार संपन्न संतती प्राप्त होती. दरिद्र असूनी सुखी दंपती. घरात दरिद्र जरी असलं तरी दंपती, दोघं नवरा बायको मात्र सदाचार संपन्न संतती. दरिद्र असूनी सुखी दंपती. सुख दुःखाच्या सीमारेषा कळती ना लोका हीच ती सद्गुरूची कृपा. पण परमार्थिक अनुभव काय येतो. शील रक्षिती आपत्काळी. जवळी वाटे नितवन माळी. आपत्काळी आपल्या शीलाचं रक्षण करतात. आपल्याला भगवंत कायम आपल्या जवळ आहे अशा प्रकारची कृपा आपल्यावरती सद्गुरू करतात की भगवंत आपल्या जवळच आहे हा आपल्याला अनुभव यायला लागतो. शील रक्षिती आपत्काळी. जवळी वाटे नितवन माळी. होईल कधी आपुले वाईट. आपलं कधी वाईट होईल अशी नाहीये शंका. मनामध्ये अजिबात शंका सुद्धा येत नाही की आपलं वाईट होणार आहे. पुढेही नाही, मागेही नाही, आताही नाही, नंतर नाही. हीच ती सद्गुरूची कृपा. सद्गुरूच्या कृपेमुळे हा आनंद जीवनामध्ये घडतो मंडळी, घडतो. अनुभूती आहे. किती अनुभव सांगावे, खूप अनुभव आहे. आमच्याही गाठीशी खूप अनुभव आहेत, सांगितले तेवढे अनुभव कमी आहेत. महाराज म्हणतात, गुरुकृपेची पहाट झाली, दुर्दैवाची रजनी सरली. दीनानाथ हरी भजनी रमला, करीतो नित्य जपा. हीच ती सद्गुरूची कृपा. ही सद्गुरूची कृपा आहे. आपल्याकडनं भगवंताचं नामस्मरण, चिंतन, भजन, पूजन हे घडतंय ना, हे घडण्याचं कारण त्या संतांची कृपा आहे. म्हणून तर हे सगळं घडतं. त्याशिवाय हे घडणं शक्य नाही मंडळी. म्हणूनच सदा संतापासी जावे, त्यांच्या जवळी बैसावे. आमचे टेंभे स्वामी म्हणतात, सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे.
उपदेश ते न करीती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. त्यांनी उपदेश केला नाही तरी ते जे सांगतात ते ऐकावं. तेची उपदेश होती तेने कष्ट नष्ट होती. तेच उपदेश होतात, त्यांनी आपले कष्ट नष्ट होतात. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. हा संतांचा अधिकार आहे. म्हणून संतांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी सहज घडून येतात. म्हणून तर ज्याने अग्नीचा आश्रय घेतला, ज्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी नाही, त्याचप्रमाणे संतांना शरण गेलं की जडता, संसार भय आणि अज्ञानाचा नाश झालाच पाहिजे. म्हणून तर उद्धवा, जशी पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बळकट नौकाच आश्रय असते, त्याप्रमाणे जे या घोर संसार सागरात गटांगळ्या खातात त्यांच्यासाठी ब्रह्मवेत्ते शांत संतच आश्रय होतात. जसं अन्नच प्राण्यांचे प्राण आहेत, दिनांचा रक्षण करणारा मी आहे, माणसांचे परलोकामध्ये धर्म हेच धन आहे, त्याचप्रमाणे संसारामुळे भयभीत झालेल्यांसाठी संत जनच रक्षण करते आहेत. संतो दिशन्ति चक्षुंषी बहिरर्क समुत्थितः. देवता बांधवा संत संत आत्मा हमेव च. ज्याप्रमाणे सूर्य उदय पाहून लोकांच्या डोळ्यांना पाहण्याची शक्ती देतो, त्याचप्रमाणे संत पुरुष स्वतःला आणि भगवंतांना पाहण्याची दृष्टी देतात. संत हे अनुग्रहशील देवता आहेत. संत आपले हित इच्छित असणारे अगदी सदृदय आहेत. संत आपले प्रियतम आत्मा आहेत. आणि किंबहुना संत म्हणजे मीच आहे. अशा रीतीने पुरुरव्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांनी उर्वशी लोकाचं आकर्षण नाहीस करून माझी प्राप्ती करून घेतली, आसक्ती नष्ट करून टाकली. राजा, भगवान सांगतायत उद्धवा, त्याप्रमाणे माणसाने सुद्धा आसक्तीतून बाहेर येऊन माझ्या परमपदाची प्राप्ती करून घ्यावी, एवढंच महत्त्वाचं आहे. बाकी भगवान काय सांगतात ऐकूया उद्याच्या भागात. मंडळी, आज गुरूंचा विषय निघाला. गुरूंची महती, संतांची महती आपण ऐकली. काय भाग्य आहे आपलं की योगायोगाने बघा, उद्याच गुरुद्वादशीचा महापर्व काळ आहे. आपल्या गुरुमंत्राचा जप करा, गुरूंची सेवा करा, गुरूंचा आशीर्वाद घ्या, गुरूंचं दर्शन घ्या, गुरूंना प्रार्थना करा. कारण श्रीपाद श्रीवल्लभांची स्वारी निजानंदी गमन करती झाली, तो हाच महापर्व काळ आहे. याच महापर्व काळावरती आपण आपल्या गुरूंचं स्मरण करून दत्तप्रभूंच्या चरणी साष्टांग वंदन करूयात. जय जय रघुवीर समर्थ.